नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर का तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय जो इथं सुरू करू शकता। मोफतमध्ये मित्रांनो तुम्ही तुमचं हे माई सेवा केंद्र चालू करू शकता। तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये हे फॉर्म सुरू झालेले आहे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्याकडून मित्रांनो हे परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो विषय आहे माहे जुलै 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राचा जाहीरनामा काढण्यासंदर्भातला एकूण 330 केंद्रे जे आहेत इथे देण्यात येणार आहे। उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्याकडील दिनांक 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीन्वये सोलापूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकामी त्याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध करून विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करून घ्यावयाचे आहेत। त्यानुसार जाहीरनामा अर्जाचा विहित नमुना व रिक्त ठिकाणाची यादी यासोबत जोडून आपल्या कार्यालयाला पाठविण्यात येत आहे। सदरचा जाहीरनामा अर्जाचा विहित नमुना व रिक्त ठिकाणांची यादी ही दिनांक 29/7/2024 ते मित्रांनो 30/8/2024 पासून सोलापूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मित्रांनो याच्यामध्ये आपण खाली पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राबाबतचा हा जाहीरनामा आहे। यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो ग्रामीण भागाकरता जे आहे 330 रिक्त ठिकाणांची यादी जी आहे तिथं संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहे किंवा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा ती यादी बघणार आहोत। अर्ज पाहू शकता मित्रांनो 12/8/2024 ते 30/8/2024 पर्यंत अर्ज जे आहे ते स्वीकारण्यात येणार आहे। उपरोक्त आपल्या सरकार सेवा केंद्राकरता अर्ज सेतू संकलन महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दूध डेअरीजवळ 7 रस्ता परिसर सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती या दिनांक 30/8/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष सादर करायचे आहेत। उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार जो आहे तो इथं केला जाणार नाही। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी ज्या ग्रामपंचायतीमध्ये रिक्त आहे त्या संपूर्ण ग्रामपंचायतीची यादी मित्रांनो तुम्हाला इथं दिलेली आहे। ही सविस्तर तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो। याची पीडीएफ तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा दिलेली आहे। तिथून सुद्धा मित्रांनो तुम्ही ही यादी जी आहे ती डाउनलोड करून पाहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण यादी आहे। याच्या मित्रांनो काही अटी आणि शर्ती सुद्धा आहेत त्या आपण इथं बघू। 10 रुपये कोड फी स्टॅम्पसह इकडील कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्ज हा स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरात लिहायचा आहे, खाडाखोड करण्यात येऊ नये। उमेदवाराचं वय 18 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे। त्यानंतर उमेदवार किमान 10वी पास असणं आवश्यक आहे। उमेदवार हा आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक आहे। उमेदवारांनी रहिवाशाच्या पत्त्याचा पुराव्यामध्ये किमान 2 पुरावे जोडणं आवश्यक आहे, ज्यामध्ये मिळकत कर पावती, लाईट बिल मागील 3 महिन्यातील किंवा फोन बिल, वाहन चालक परवाना, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, रहिवासी दाखला, पासपोर्ट यापैकी कोणतेही 2 छायांकित साक्षांकित प्रत जी आहे ती जोडायची आहे। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदार यांनी त्यांचा रहिवाशी पत्त्याप्रमाणे संबंधित झोनसाठी अर्ज करायचा आहे। त्यासाठी त्यांना पत्ता हा संबंधित झोनमधील असल्याबाबतचा महानगरपालिकेकडील संबंधित झोन विभागाकडील दाखला सादर करणं बंधनकारक असणार आहे। आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये यापूर्वी कार्यरत असणारे सीएससी केंद्रधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, तसेच इतर नागरी सुविधा केंद्रधारकांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल। जाहीरनाम्याच्या दिनांकापूर्वी सीएससी प्रमाणपत्र व इतर केंद्राची नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। जर एका केंद्राकरता एकापेक्षा जास्त सीएससी धारकांनी व नागरी सुविधा केंद्राने अर्ज केल्यास त्याच्या केंद्रातून मागील 6 महिन्यातील दिलेल्या सेवा व व्यवहाराच्या संख्या इतर उमेदवारापेक्षा अधिक असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल। जर रिक्त केंद्राकरता सीएससी इतर नागरी सुविधा केंद्रात कोणत्याही अर्ज प्राप्त झाला नाही तर अर्जदाराची उच्चतम शैक्षणिक पात्रता व संगणक पात्रता यानुसार उमेदवाराची निवड केली जाईल। उमेदवारांनी आधार कार्ड व पॅन कार्ड सादर करणे बंधनकारक आहे। उमेदवारांनी अर्जामध्ये पत्ता, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक स्वतःचा नमूद करायचा आहे। यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र, महसूल, ग्रामपंचायत विभाग, मंजूर कार्यालय कार्यरत असलेल्या केंद्र चालकांनी पुन्हा आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करायचा नाही। केंद्र व राज्य शासनाचे शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे यांचे शासकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा इथं अर्ज करायचा नाही। उमेदवार हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा नसावा अशी बाब निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारास अपात्र जे आहे ते करण्यात येणार आहे। त्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील रिक्त ठिकाणच्या गावाच्या यादीनुसारच अर्ज करायचा आहे।
इतर ठिकाणी जर अर्ज केलास तर तो अपात्र ठरेल. विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज न करता केवळ विवाहानंतरच्या नाव व पत्त्यानुसार अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करतेवेळी अर्जातील माहिती व पुरावे हे अद्ययावत सादर करावेत. सदर माहिती व पुराव्यामध्ये कोणत्याही प्रकारची खोड, खाडाखोड, तफावत अर्ज सादर करू नयेत. अशी बाब जर आढळली तर अशा उमेदवारास अपात्र करण्यात येईल. तसेच उमेदवार यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा सेतू समिती सदस्य यांच्यावर आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. अशी बाब निदर्शनास आल्यास कोणतेही कारण न देता उमेदवारास आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारीला आहे तथा जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्याकडे आहे. जाहीरनाम्यामध्ये नमूद रिक्त आपल्या सरकार सेवा केंद्राची संख्या कमी किंवा वाढविणे याचा सुद्धा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला अर्ज करण्यासाठीचा हा नमुना दिलेला आहे PDF स्वरूपात. हा मित्रांनो तुम्ही याची प्रिंट मारून मित्रांनो हा अर्ज तुम्हाला सविस्तर भरायचा आहे. यामध्ये तुमचं ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, मोजे तालुका टाकून मित्रांनो संपूर्ण अर्जदाराची माहिती मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये तुमचं नाव, त्यानंतर पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, परीक्षा तुम्ही 10वी 12वी पदवी जी तुमच्याकडे असेल पात्रता ती टाका. संगणक पात्रता ज्यामध्ये तुमचं MSCIT होईल असेल, त्यानंतर CCC किंवा इतर काही तुम्ही पात्र असाल ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या केंद्राची संपूर्ण माहिती द्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. यासोबत कोणती कागदपत्र जोडायची आहे तर पाहू शकता किमान 10वी पास असणं तुम्ही आवश्यक आहे. त्याची सुद्धा तुम्हाला इथं झेरॉक्स जोडायची आहे. तुमच्या शिक्षणानुसार जे शिक्षण असेल त्याचं कागदपत्र तुम्ही इथं जोडा. त्यानंतर MSCIT किंवा CCC प्रमाणपत्राची झेरॉक्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्डची झेरॉक्स, CSC प्रमाणपत्र असल्यास ते जोडायचं आहे. स्वयंघोषणापत्र, रहिवासी पुरावा. त्यानंतर सोलापूर महानगरपालिका झोनमध्ये तुम्ही जर असाल तर सोलापूर महानगरपालिका हद्दीकरता तुम्हाला इथं तो द्यावा लागणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्वयंघोषणा प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला याच PDF मध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. ही PDF मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सविस्तर डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.